पोरग लय हुशार आहे बघा आपलं. सगळं अनुभवले पाहिलंय त्यांनी. इतका अभ्यास करतोय ना, गावात एक पोरगा असा अभ्यास करत नाही, इतका अभ्यास करतो. लयच अभ्यास करते. त्याला एखादं काम म्हणलं ना की काम बी करते, अभ्यासही करते. जरा जोडीदारांच्या जा बस गप्पा गोष्टी, हे अभ्यास पडला आणि काय जायचं गप्पा मारायचं आणि काय ते. खरंच आपण लय नशिबाने आपल्या पोराला आपल्या कष्टाची जाणीव आहे. तर कळतं ना रे, आई कामाला जाते बाप कामाला जाते. अनुभव आहे त्याला, पाहतोय जवळून. गरिबी काय असते त्याला ते समजतं ना लेकराला. लोकांचे उसने पासणे कर्ज पाणी करून आपण त्याला शिक्षणाला पैसे लावतो. त्याचं चीज होईल. नाही खरंच हुशार आहे काहीतरी तो करून दाखवेल आपल्याला. मेहनती पण आहे, कष्टाळू. आपली मेहनत व्हायला नाही जाणार. पाहतो जरा आपण लोकांची आता पैसेवाले की पोरांना आई बापाने 10 मागितले की 20 पाठवतो. आणि मग ते नको ते उद्योग करतात. लेकरं बाहेर पडल्यावर तिथं काही कुणी सांगायला नसतं, शिकवायला नसतं. शहरात जोडीदार वाटले तिकडे तिकडले भेटतात आणि मग ते बिघडतात लेकरं. आपलं पोरग काम करून शिकते बघा. आपल्याकडे ते काही पैसे पाठवायला नसते त्याला, ते स्वतः कष्ट करतोय, शिकतोय. आपण काय लय तर लय आपण किती पैसे पाठवतो त्याला. आपलं घर खर्च भागवून त्याला पाठवायचं जमन तेवढं पाठवतोच आपण. पण खरंच पोरग आपलं लय आपण नशिबाने. मोठं स्वप्न घेऊन जायचं म्हणलं ना, मग आता आपण किती बी म्हणलं पैसे नाही लागत, पैसे लागत आहेत. बाहेर पडलं ना की काय म्हणून तिथं काय कोण कोणाला काय देतो. सगळ्या गोष्टी विकत घ्याव्या लागत आहेत. रूम भाडे, मेस आहे, प्राईज, नवीन पुस्तकं आली बाजारात ती घ्यायचे. सारी स्पर्धा होऊन बसली बस. नोकरीचं बी काय झालं, 1-2 जागा असल्या की तिथं 100 मुलं हजर होतात. आणि त्याला वाटतं ना लय बारीक सारीक ठिकाणी नंबरला उभा राहण्यापेक्षा चांगली मोठी परीक्षा दिली, पास झालो तरी चांगली नोकरी भेटेल. मला वाटतं त्याची परीक्षा आहे आता नाही का? हो ना. त्याच्यामुळे आता सध्या अभ्यास कुठे गेलाय पण तू? अभ्यासच करत असेल. कुठं जायचंय ते मला दिसलंच नाही बघा सकाळपासून. कुठं अभ्यासाला अभ्यासाला जाते. हा बॅग घेऊन गेलाय. कुठे गेलाय काय कळा ना. बसतो झाडाखाली जाऊन बसतो तिकडे. खाल्लं नाही ना, खायला नको का त्याने? अभ्यासाला गेलाय कुठं सकाळपासून गेलाय, खाल्लं नाही काय नाही. म्हणलं होता जायचं होतं आंबे झाडाखाली अभ्यासाला, आलाच नाही माझ्याकडं. कुठं गेला काय माहित. मग मी पण बसलो ना त्याच्या बरं MPSC ला. अरे वा, बरं चांगला अभ्यास करा. काय होतं त्याला कधी ना काही ते पुस्तक कमी पडल्यावर देत जा तुझी. हा ना देतोय मी, मदत करणार आहे मी. आणि हुशार आहे तसा बरं का. काय होतं त्याला मस्त वाटतं हे पुस्तक कधी यावं ते घ्यावं. पण मग तेवढे पैसे आमच्याकडे नाही येत टायमाला. मग त्याची थोडीशी तारांबळ होती. नाही आम्ही दोघांनी पैन लावली. असं का? हा म्हणलं जो MPSC मध्ये 1 नंबर येणार त्याला म्हणेन ती. अरे वा, माझं पोरग हुशारच आहे. येणार म्हणजे येणार, 100% येणार. लय अभ्यास करतोय, लय मेहनती आहे, लय पैशाला मला कमी नाही. माझ्याकडे जवळजवळ माझ्या बापाकडे स्टेट मारली. माझं पुस्तक म्हणेन ती, पेन म्हणलं पेन असं. तुमचं म्हणजे नाही का, तू पण चांगलं त्याला सपोर्ट करतोस, तुला तुझे पुस्तक त्याला देतोस म्हणून आहे. आमच्याकडे कुठली सांगत होते. आणि 12 तारखेला परीक्षा आता. म्हणूनच जास्त जोरात अभ्यास श्रीगोंदा ते आहेत ना तिकडून तसंच जायचंय मग आम्हाला साताऱ्याला परीक्षेला. म्हणलं नाही आपल्याला साताऱ्याचं. त्याला वाटतं तसं काय लय आपण अगोदर 8 दिवस सांगितलं ना, आदल्या दिवस सांगितलं काय नवीन काय करणार आपण. गाडी खर्चीला 10-5 रुपये बाबा एखादा ड्रेस आपला करिअडवाकडा इस्त्री घालू. तर त्याला काही नाही, हायफाय कपडे नाही, काही नाही सरळ चाललं. म्हणेन ती मला म्हणेन ती मी माझ्या बापाला सांगितलंय मी पास होऊन दाखवणार, 1 नंबर आणणार MPSC मध्ये. मला एक मोठी गाडी देणार भेट. आमच्या लेकराला तर आम्हाला सायकल नाही घेता आली. ती पायी जायची शाळेत, हायस्कूलला बी होतं ना. आणि ती बी कधी विशेष म्हणजे म्हणलं नाही आपल्याला. म्हणलं का रे मला सायकल, बाकीची पोरं सायकलवर जाते, मी पायी जातोय. जाणार पायी येणार पायी. रस्त्याने कुणी खोड केली तरी मानणार नाही, मला येणे खोड केली असं म्हणला गप निघून येणार. पोरग म्हणजे आमचं काय त्याचं सगळं वेगळंच. बरं चला अनिकेतला म्हणा तयारी कर, रविवारी पेपर येतं, चांगला अभ्यास कर. मी तर काय माझा अभ्यास विषयच नाही चालू आहे, लय म्हणजे विषयच नाही, झोपत नाही मला रात्री दिवसा सारखं चालू. हे बी कधी आपण उठलं ना, अरे झोपणार बाबा आता नाही, आता थोडं राहिलं मी काय झोपणार. कवा बी
ते अभ्यास अभ्यासच करत राहतो. ती झोपत आहे का नाही हो हो येतो मग चला चला दर्शन हो हो आशीर्वाद द्या पास होऊन द्या हो चांगल्या मार्काने पास व्हावं येतोय नाव कमवा नाही बी लिखू जीव लावतो त्याला नाही त्याच्यामुळे तर ते अभ्यास करते कारण वया पुस्तकं काय लागते त्याच्याकडे आहेत दोघं मिळून करतात आपलं पण झालं असतं का? संगती बी एवढं मोठे ना मोठे संगती चांगल्याच्या म्हणजे लई पैशावाल्याच्या नाही स्वभाव गुणधर्म चांगले नाही, नाही, त्याला संगत- नेहमी महत्त्व- संगत चांगली आहे. मला गरीबाचं लेकरू असलं ना संगती मस्त चांगली त्याच्या घरी मस्त पैसा आहे पण ते- त्याला माज नाही माज नाही राहणं राहणं, बसणं वागणं बोलणं सगळं मस्त चांगलं. तर आपल्याला हे कधी येतोय काय माहिती हो आलं बघ पूर्वी अरे आणि के ए बरा ये इकडे बस अरे कुठे गेला होता सकाळपासून हा अभ्यास करतोय कुठे गेलता अभ्यासाला आपल्या त्या आंब्याच्या झाडाखाली बसून. आता पप्पू आला होता सांगत होता की परीक्षा MPSC 12 तारखेला पेपर आहे तुझे हा मग सांगितलं नाही बाळा तू तुम्हाला सांगून तरी कशाला टेन्शन द्यायचं आपण मग तुला गाडी खर्चीला जायचं 2 दिवस 2-3 दिवस थोडी राहावं लागेल तयारी करायला लागेल का नाही पैसे पाहिजे त्याला बाबा खायला करशील कुठं काही देशील का करते बरं? ना बनवून तुम्ही जरा त्याच्या काही लागतात पैसे पाणी काही कपडे बिपडे पैसे लागतात नको पैसे नको हा, मग गाडी खर्च तर लागेल तुला खायचं की एखादा ड्रेस पाहिजे ना तुला नाही हाय ते इस्त्री करून घाली तिथं तू कुठं राहशील खाशील थोडंफार पैसे नको आहे ना तुझ्या जवळ तू आहे जोडीला त्याचा पप्पू आहे मस्त बरोबर आहे ते हाय म्हणून काय त्याला नाही, सगळं पण तुम्ही त्याला गाडी सांगायचं खर्चीला पैसे देऊ हं, त्याला तेच खायला म्हणते कर ना. काहीतरी आणि तुझं हॉटेल पिटेलचं खाऊ नको आपलं हे मस्त साधं साधं जेवायचं तुला भूक लागली असेल हा सकाळ बसून गेलास खाल्लं नाही पिल्लं नाही काय नाही असं उपाशी तापाशी तर मन लागतं का अभ्यासामध्ये नाही लागत मग? अभ्यास महत्वाचा आहे की. हाय महत्वाचं आपण थोडं घालून घ्यायचं मग लय अभ्यास लय करायचा. टेन्शन नाही घ्यायचं तू हा. आहे ना बघ तू 100% पास होत असतो चांगल्या नोकरी लागत असतो आणि लय टेन्शन नाही कधी कधी लय अभ्यासाचं टेन्शन घेतलं की पोरं आजारी हा. पडतो नाही टायमाला घोटाळा होतो ना नाही ना आपली तब्येत बी अशी मजबूत राहिली पाहिजेत आपली परिस्थिती बदलायची मग टेन्शन तर घ्यावं आहे. लागतं कवर बा- टेन्शन घेऊन परिस्थिती बदलणार आहे का तू एवढा मेहनत करतो अभ्यास करतो आपली नक्कीच परिस्थिती बदलणार तू आमची तर काहीच काळजी करू नाही का हो? परीक्षेच्या काहीच टायमाला आहे काळजी ना करायची मस्त फ्रेश राहायचं आपलं असं आनंदात पेपर द्यायचे टेन्शन मध्ये नाही द्यायची तुम्ही तरी कवर दुसऱ्याच्या इथं कामाला अरे मग आता करायचं कोणासाठी आपली परिस्थिती आता मलाच बदलावं लागेल ना. अरे हा, पण मग हो बा तू नोकरीला लागला की आपली परिस्थिती बदलायला काय लागत रे आणि काय कुठं आपल्याला लय दुसऱ्यासारखं 50 आणि 100 एकर वावर थोडी करायची जगाय पुरतं आपल्याला 4-2 एकर वावर घरदार झालं म्हणजे मग तुझं लग्न कार्य करायला आपण मोकळे आणि हे बघ आमची दौलत प्रॉपर्टी आमचा आनंद सगळं तूच आहे तू आहेस काय नाही काय बरं पैसा लय खाऊन कमवला पिऊन मस्त तब्येत चांगली ठेव आणि मस्त अभ्यास कर परीक्षा दे आम्हाला काय पाहिजे परीक्षा देणार हा. मग टेन्शन घेऊ नको कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नको आम्ही आहे तुझ्या पाठीशी म्हणून तर तुम्ही आहे म्हणून तर इथपर्यंत तुम्ही लय केलंय र माझ्यासाठी आता मला तुमच्यासाठी काहीतरी मी करायचं एक काम कर आता त्याला जेवायला घाल भूक आता. लागली असेल मी आलो राहणार जाऊन जरा आणि तुझ्या पैशाचं तुला पाहतो नाही पैसे नको अरे तुला गाडी करायची बघा बघा ते काय म्हणन तिथं 4-8 दिवस राहायचं मग मग काही नको का काय पैसे त्याला पण नको बघू. हा बघा मी करते स्वयंपाक हा, चल खायला करते तुला मस्त गरम गरम काय खायचं तुला आजपासून माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत माझ्या आईवडिलांना दुसऱ्याच्या इथं काम करायची गरज नाही आजपासून चांगलं होईल आमच्या घरचं चांगलं घर बांधेल आईवडील फक्त 1 मिनिट टाईम मी निकालवा 1 मिनिटानंतर माझं डायरेक्ट तकदीरच पलटणार आहे म्हणजे डायरेक्ट मी असं म्हणजे काय होतं आणि काय नाही असं होणार आहे टाईम झाला असं कसं काय झालं एवढा अभ्यास करून 1 मार्क
कुठे गेले हो परीक्षेला आल्यापासून तर ते काम इकडे तिकडे निकाल बी होता त्याला कधी काय माहिती आहे कुठे गेली काही नाही रोज काम 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 परीक्षा झाल्यापासून पूर्व कामात मदत करते आता निकाल लागला चांगल्या मार्काने पास झाला म्हणजे कुठेतरी जाईल नोकरी लागेल नाही दिवस काढले आता कुठेतरी दिवस बदलते बापूला विचारात बसले हा काय नाही आता हे पोरग परीक्षा देऊन आले हा करते कामात मदत होईन परीक्षेला पास होईन ती हा नाही लय अभ्यास केला त्याने लय अभ्यास करीत रातून दिवस अभ्यास सारखा चालू आहे त्याचा चांगल्या मार्काने पास होईल पोरग हा हा ना माझा लय लय अडचणी दिवस काढलो आम्ही चला त्याचं माणसाला काय होतं लेकराकडे चिकाटी जिद्द असली की मग तरी लेकरं पास होते नोकऱ्या लागत आता त्याला त्याची स्वप्न जरा मोठी राहायची म्हणायचं नको बारीक सारीक नोकरी आहेत ना नाही भेटतात पण ते नाही करायचं ती सगळं कष्ट बघून राव अभ्यास करतोय देव काय असं नाही ना किंवा कुणीकडे फिरतोय का काय सारखं रातून दिवस कष्ट करतोय ना अभ्यास करतोय तेवढं हा अहो परीक्षेला जाऊन आल्यापासून आहे ना अर्धा आराम करावा लय अभ्यासाने अभ्यासाने कुठं दमतं काय माणूस तो पेपर लय सोपे गेले घ्यायला टाईम नाही पुरला लय सोपं होता लय करत आता कुठे गेला तो? आता काय माग जाते ना राहणार तिकडे 10-15 रुपये मिळतेच हा तिथे जातं का आम्हाला इकडे तिकडे करते मदत मला मग तेवढं 10 पाहिजे लय नका लोड देऊ त्याला परीक्षा होऊ सर पोरग आलतं का जेवायला आलतं का हो तेच बघते त्याला कधी तर आलंच नाही जेवायला कधीच गेलंय बघा गेलंय काय नाही निकाल अजून ना तर ते आपल्याला माहिती नाही चला तर निकाल लागलं ते येईनच लेकरं सांगायलाच ना आपल्याला चांगलं पास होणार आहे ते मला खात्री पास होईल एवढा अभ्यास करत होता एवढं कष्ट केले त्याने जवळ मेहनत केली जवळ नोकरी लागली आपल्या समोर ये जा झाली म्हणजे बरोबर नाही तर काही जे लेकरं आहेत ना मोठी नोकरी लय लांब जाते गाठ नाही भेट नाही आलं वाटतं ये बघ ना. अरे एवढं नाराज कर काय नाही असं हा? भूक लागली नाही मग जेवला तू तर बरं वाटलं ना तुला इथं म्हणलं जेवला नाही तुम्ही तर जेवलं त्याला तेच म्हणलं भूक लागली का नाही म्हणायला तोंड बघा त्याचं कसं झालंय तर बरं वाटलं ना का नाही नाही तसं नाही कधी. तर पोट बीट काय दुखत नाही ना तुझं नाही काय काय झालं मग का तोंड कसं झालं सांगायचं बा काय टेन्शन गेलं काय नाही. आता मला काय मी त्याला विचारते काही सांगा ना मला काय झालं काय सांग ना मला नाही काय नाही झालं बरं मी जातो पाय पुढे अरे जायचं हे काय खायचं? हे काय मध्ये नवीनच कुठं चाललं? अरे जेवून जा ना बाळ. नाही जातो मी अरे तुझ्या आवडीचं केलंय थोडं जेवण कर आणि जा आवडीची भाजी केली नाही, आज मी. काम आहे, अरे खा आणि जा की ऐक ना हे बरं आणि परत येशील ना लवकर बरं लवकर ये बर का मला काय मी पण थांबते मग जेवायची ये लवकर एवढं नाराज नाही दिसलं नाही, का कधी काय झालं? काय झालं गड्या त्याला काहीतरी सांगत झालंय, बी नाही काहीतरी काहीतरी ते झालंय. तब्येत डाऊन आहे का काय झाले कोण काय म्हणलं त्याला काय माहिती नाही काय मग हसत असते आज काहीतरी झालंय काय होतं आता कामाची सवय नाही एखाद्या टायमाला काय झालं असेल तिकडे गेलं तर खाली बाग तू पण आहे नाराज आहे राव काहीतरी महाल कामाने नाही एवढा नाराज होतो दुसरंच बोलला काहीतरी असलं माणूस एखादा तडकून येतं ती बी म्हणावं लागलं. सांगायचं ना मग आयला एवढी मेहनत घेतली मी सगळी वाया गेली त्या पप्प्याने वर्षभर टंगाळ मस्ती केली मौज मजा केली तरी पण पास झाला माझं नशीबच भंगार रे ज्याला पैशाची गरज नाही ज्याला कामाची गरज नाही देव पण अशाच माणसाला देतो आणि ज्याला खरंच गरज आहे ना त्याच्या नशिबाला असं येतं माझे आईबाप मरमर कामं करीत होती रमासाठी त्यांची स्वप्न नाही पूर्ण करू शकणार मी जगून तरी काय उपयोग आहे माझा
जर त्यांच्या स्वप्नालाच मी खरा उतरत नसेल तर मेलेलं बरं असं. नाही जिंदगी माझी अशी पण जगून काय उपयोग नाही. पोराची आज काही परिस्थिती अशी काही ही नाही वाटली. लेकरं सांगत बी नाहीत काय झालं ते. आपण त्याला किती टेन्शन असलं किती काम असलं तर काय बोल. पास झालं बरं का मी. अरे वा, अरे छान, वा छान, छान, सुखीरा छान, सुखीरा चांगलं आता शिकायचं काय, मोठं. बस पास झालं MPSC ला. खरं ना मग आज पप्पा कुठे गेलाय? तर ते आता आला होता चेहरा टाकलेला होता जरा त्याने लय तोंड पडलं होतं त्याचं. जेवलं बी नाही ते. आणि माझं रिझल्ट आहे काय बोलला नाही आपल्याला. रिझल्ट लागला ना. हा त्याचं बी लागलं असेल की 99% पडलेत. हा फेल झालाय. फेल झाला. काय झालं काय माहित राव. अरे त्याचं टेन्शन घेतलेलं लेकरांनी. असं कसं रे झालं एवढा अभ्यास केला. ऐक अरे ते लय घाईत गेले. कुठे चालला म्हणून सांगितलं नाही. माझ्या मनात जेवले? पाल चुकायला लागले. काही नाही खरं होते काय मला टेन्शन आलं आता. चला पण ते गेले आता एवढ्यात गेले बघ 5 मिनिटं झाले. चल चला मला तर लय चप्पल का नाही घातली? त्या पोराने काय करू नाही मध्ये झालं. लय टेन्शन मध्ये होता. अहो चला ना पळा ना लवकर. तुम्ही इकडं बघा ना. तुम्ही इकडं मी इकडं बघते. तुम्ही इकडं बघा. देवा माफ कर मला. मी नाही माझ्या आईबापांच्या स्वप्नालाही पूर्ण करू शकलो. त्यांच्या पण माझ्याकडून लय अपेक्षा होत्या. देवा येतोय तुझ्या भेटीला. माफ कर. काय झालं? येणार खरं. खाली घ्या जरा. काय केलं तू? काय म्हणायचं तुला अरे मोठा केला तुला घरी घरी पाणी पिली आई बापा कडकून बघायचं असं म्हणलं. तुला लहान होतं मोठा केला बाबा. काय केलं तरी मला असं का करत होता असं. काही झालं असतं आम्ही कुणाकडे बघायचं. मला नाही जगायचं. अरे नाही जगायचं नापास झाला म्हणून परत करतो. परत अभ्यास कर शिक ना. तुमचा विचार आला म्हणून तर. अरे आमचा विचार मनात आला असता तुझं फाशी नसती घेतली. अरे 1 वर्ष वाया गेलं म्हणून काय झालं. आयुष्य नाही गेलं वाया तुझं. आम्ही जगू शकतो का करतो यासाठी सगळं करतो म्हणल्यावर नापास झालं म्हणून असं होतंय. परत अभ्यास कर परत शिक परत मोठा गोष्टी लागतो. तुझ्या अगोदर कधी नापासच नाही झालं. पहिल्यांदा तुझ्या आला हा प्रसंग सहन कर ना. तुला वाटलं का आम्ही ओरडू म्हणून तुला. नाही रे बाळा. नाही जण झालं. अरे असं बघू असं नको वागू बाळा. आमचं विचार केलं बरं होतं. तुझ्याशिवाय कोण आहे रे आम्हाला सांग. कुणाकडे बघून सगळ्यांनी जायचं. जर असाच विचार केला तर किती पोरं जातात परीक्षेला. पण नापास किती होते. 1000 बसले होते घेतली 100 पास होते. हा मग सगळ्यांनी आत्महत्या करायची का. असं नको करू तुला. तू असं टोकाचं पाऊल उचलताना तुला असं काय बापाची थोडीशी काळजी नाही वाटली का. बाबा तुम्ही माझ्यासाठी पप्पा लय काम केलंय. अरे मग काय झालं. तुमच्या कष्टाचं पण नाही मी देऊ शकलो. अरे पण तुझं काही बरं वाईट झालं असतं तर आम्ही जगू शकलो असतो का. आणि कुणाकडे बघून जगायचं आणि कशासाठी जगायचं. अरे सगळं तुझ्यासाठीच ना बा. तू असं करतो. अरे तू एकटाच नापास झाला का. अरे अशी कितीतरी रोज परीक्षा होतात रोज पोरं नापास होतात म्हणून ते काही सगळे आत्महत्या करतात का. आणि कुठल्याच पोरांनी आत्महत्या करावी नाही हो.
अरे धैर्य द्यायचा असतो. एकदा नापास झालं परत अभ्यास करायचा, परत परीक्षा द्यायची, काहीतरी नाव कमवून दाखवायचं, पास होऊन दाखवायचं. मग त्या आईबापांना बरं वाटतं का आत्महत्या केल्यावर अजून त्याला अडचणी जाण्याची. अरे तुला कसं कळलं नाही रे, असं वाईट निर्णय का घेतला तू? अरे 9 महिने तुला पोटात वागवले मी, तर आताच्या पोटासारखा जपलाय. काय म्हटलं तुझ्या प्रत्येक आवडी निवडून जपलं, तुला एवढं शिकवलं आणि तू असं पाऊल का उचललं होतंस रे बा? आई वडिलांचं काय होईल आपल्या माघारी हे सुद्धा विचार केला नाही तू. नशीब आमचं चांगलं. 2 मिनिटं जरी आम्ही लेट होत ना तरी आमच्या हाती नसतं लागलं. परत असं करू नको, परत अभ्यास कर आणि परत पास होऊन दाखव. आम्ही आहे ना बाळा तुझ्या पाठीशी, कसलं टेन्शन घ्यायचं नाही. 1 मार्क गेला म्हणून काय काय झालं, फरक पडतो? 1 वर्ष गेलं म्हणून काय झालं? अरे आयुष्य पडले आपल्या समोर, परत जोमाने उभं राहायचं, कष्ट करायचे, पण पुन्हा असं वाईट विचार नाही आणायचं डोक्यात, कधीच आणायचं. तर आम्हाला जगता तरी आलं असतं का? नशीब आमचं, आम्ही लवकर आलो तुझ्यापाशी, नाही तर काय झालं असतं. ज्याचे आई बाप रानात काम करतात, हाडाची काडी करतात, त्यांच्याच पोरांच्या बाबतीत असं का होत असं? नाही रे बाळा, नाही, आमचं कर्तव्य आहे ते. ज्याला गरज नाही त्याला लय भेटतंय, आणि ज्याला गरज आहे ना त्याच्या बाबतीत असं होतंय. आम्ही कसं जगायचं सांगा तुम्ही? आमच्यासाठी तुम्ही एवढं करता. परत असं नाही वागायचं बा, असं कधीच नाही वागायचं. लक्षात तुझ्या आई बापा रात्र दिवस कष्ट केलं, तुझ्या असं करत होता. अरे असं वाईट नव्हतं, चित्र पाहिजेत रे तो. आई बापाच्या तोंडाकडे तू बघ आधी. अरे किती कष्ट केलेला की तुझ्यासाठी. अरे पण तू गेला असं तर काय करायचं बिचाराने, सांग ना. हा बाप्पा आता एक प्रश्न नाही मी सोडला नाही, प्रत्येक प्रश्नाचं योग्य उत्तर बरोबरच दिलं मी. तरी पण मीच माझ्याच बाबतीत असं का? अरे पण मला माझी परिस्थिती सुधारायची होती ना. मरून परिस्थिती मार्गाने गेला म्हणून असं करत असतात का? तरी परत आज म्हातारा झाला का तू? हा परत परीक्षा येईल, परत अभ्यास कर, परत परीक्षा देईल, पास होणार. तुझ्याकडे जिद्द आहे बा, चिकाटी तू होशील. 2% पास व्हायला कमी पडलेत बापू. पडले का मग काय होतं इकडलं तिकडं थोडंफार झालं असेल काय त्याच्याकडून. अरे कधी आम्ही कचलो तर आम्हाला धीर द्यायचा, आणि आज तू धीर सोडला. ही अवस्था हा अजून नको. एवढा अभ्यास करून एवढी मेहनत करून काय नको, हिंमत नाही हारायची, सक्सेस व्हायचं. तुम्ही डॉक्टरला बोलव. काय तुला त्रास होत नाही ना? नक्की नाही होत ना? खरंच सांग मला रे. नाही होत. थांब बरं बघू दे. बघ ना. काय करायचं एवढं सर. 2 मिनिटं लेट होते तरी तुझा खूप आमच्या हात होते. तुला जे तोंडाकडे पहिलं बरं. आपल्यासारख्या गरिबांच्या पोरांच्या नशिबात ही गोष्ट होती. अरे बाय, आता तुझी चिकाटी जिद्द सोडली नाहीस ना. भरपूर अभ्यास केलास, प्रयत्न केलेत. आता आम्ही तरी काही कमी पडलो का? तुझा बाप म्हणून सगळ्या गोष्टी तुला द्यायचा प्रयत्न केलाय ना. तुम्ही मला माझ्यासाठी कमी नाही पडले. मीच कमी पडलो. अरे म्हणून का आत्महत्या घ्यायची का? आत्महत्या करून मिटतो का प्रश्न? तू लढ ना, अजून तुला आहे ना संधी पुढं. तसं नाही केलं पाहिजे. अरे तुझ्यानंतर आमची काय अवस्था आहे तुला काही वाटत नाही? यांची काय परिस्थिती असेल, तुझ्याशिवाय जगू शकतो का? असं नाही करायचं बा. असं नको करू. जो म्हणा अभ्यास कर, आपण दवाखान्यात जाऊ.
जातो मग दवाखान्यात घेऊन येऊन आता मी येऊ का? नको येतो घेऊन मी येऊ का? नको काय हो?